5 ऑगस्टला त्यांनी आश्रय भारतात घेतल्यानंतरच्या 24 तासामध्ये बांगलादेशामध्ये हिंदूंवरती हल्ले सुरू झाले. तात्पुरती फेज असेल किंवा तात्पुरते हे हल्ले होतील आणि नंतर थांबतील कुठेतरी असं वाटलं होतं. तसं झालं नाही. उलट त्यांनी तिथल्या कृष्ण मंदिरांवरती हल्ले सुरू केले, कालीमातेच्या मंदिरांवरती हल्ले सुरू केले, तिथली मूर्ती बाहेर काढून फेकून दिली, जाळली. त्या विरोधात इस्कॉनचे जे प्रमुख होते चिन्मय दास म्हणून त्यांनी थोडासा आवाज उठवला. तर त्यांना अतिशय क्षुद्र आणि चमत्कारिक कारणासाठी राष्ट्रध्वजाचा अपमान केला म्हणून त्यांच्यावरती कारवाई सुरू केली आणि त्यांना अटकेत टाकलं. त्यांचा जो वकील होता, जो मुसलमान होता धर्मानी, या व्यक्तीला या विद्यार्थ्यांनी घराबाहेर ओढून काढून त्याची कत्तल केली. त्यांचं वकीलपत्र घ्यायला आता कुणीही तयार नाही. आता बांगलादेशामध्ये हिंदूंवरती अशा पद्धतीनं अत्याचार होणं, याला जबाबदार कोण आहे?